मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी आंदोलन केलं। या आंदोलनाच्या दरम्यान त्यांनी हैदराबाद गॅजेटबाबतचा उल्लेख केला, त्यासोबतच सातारा गॅजेट लागू करण्याची मागणी केली। मात्र आता त्यानंतर कोल्हापूर गॅजेटसुद्धा लागू करण्याची मागणी होताना पाहायला मिळते। मराठा आंदोलक आणि अभ्यासक या संदर्भातली मागणी आता सरकारकडे करताना पाहायला मिळतात। कोल्हापूर गॅजेटमध्ये नेमकं काय आहे या संदर्भातली माहिती देण्यासाठी आपल्यासोबत मराठा आंदोलक आणि सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई आहेत। त्यांच्याकडून या संदर्भातली आपण माहिती जाणून घ्या। साहेब, या संदर्भातलं जे गॅजेट कोल्हापूरचं तुम्ही लागू करा म्हणताय, यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आणि हे गॅजेट कधी लागू झालेलं आहे? महाराष्ट्रामध्ये एकमेव गॅजेट म्हणजे हे कोल्हापूरचं गॅजेट आहे। ह्या कोल्हापूरच्या गॅजेटमध्ये 1881 साली ब्रिटिशियांनी लिहिलेलं हे गॅजेटियर आहे आणि ह्या गॅजेटियरमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की मराठा हा कुणबी आहे, कुणबी म्हणजेच मराठा आहे असा उल्लेख या पानावर इथं स्पष्टपणे केलेला आहे। त्या काळात 1881ला कोल्हापूरची लोकसंख्या होती 62,000, त्यातले 32,000 हे पुरुष होते, 30,000 या स्त्रिया होत्या आणि यामध्ये संपूर्ण मराठा समाज त्याचं वागणं, राहणं, बेटी व्यवहार, त्यांचे लग्नाचे व्यवहार हे सगळे ह्या गॅजेटरमध्ये लिहिलेलं आहेत। आणि कोल्हापुरातला शेतकरी हा शेतात कसणारा हा कुणबी आहे हे यावरनं दिसून येते। खरं तर कोल्हापूरच्या संदर्भातले अनेक गॅजेट उपलब्ध आहेत, अधिकृत कोणते गॅजेट धरलं जाते? हे बघा, ब्रिटिशांनी हे जे काही रजिस्टर डॉक्युमेंटप्रमाणे हे केलेलं आहे, याच्यावर रजिस्टर नंबर लिहिलेला आहे। ज्या कोणी हे गॅजेटर लिहिलं त्या सगळ्या मंडळाचं त्याच्यात नाव आहेत, त्याच्या अध्यक्ष नाव आहेत। यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या अनेक इतिहासामध्ये छेडछाड केली असं म्हणू शकतोय, पण ती इतर लोकांनी केली, पण गव्हर्नमेंटच्या ब्रिटिशांच्यामध्ये कधीही छेडछाड झालेली नाही। त्यांचं आजही डॉक्युमेंट जसं आहे तसं आहे। ज्या पद्धतीनं आता हैदराबाद गॅजेटचा उपयोग झाला, कुणबी म्हणून तिथल्या लोकांना आहे ते आरक्षण मिळालं, त्या पद्धतीचा या गॅजेटचा उपयोग काय होऊ शकतो मराठ्यांना? ह्या गॅजेटचा एकच उपयोग आहे की मराठ्यांना कुणबी मी आहे, मला ओबीसीमध्ये आरक्षण द्या असं थेट ह्यातनं स्पष्ट होतंय। त्यामुळं कोल्हापूरच्या मराठा समाजाला कुणबीमधूनच सर्टिफिकेट दिली पाहिजेत। त्यामुळं उद्या होणारी मंत्रिमंडळामध्ये जी बैठक आहे, मराठा उपसमिती, मुख्यमंत्री आणि 2 मुख्यमंत्री यांनी या गॅजेटचा उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विचार करणं आवश्यक आहे। या देशामध्ये जी काही लोकशाही आहे, जे संविधान आहे, या संविधानात स्पष्ट अनुच्छेद 14 मध्ये दिलेलं आहे की सगळ्यांना समानता आहे। त्यामुळं हैदराबाद गॅजेटमुळं मराठ्यांना मराठवाड्यात मिळालं म्हणून इतर राज्यात मिळालं का, तर ते नाही मिळालं। त्यामुळे ही गफलत आहे। ही गफलत सरकारनं न करता सर्व राज्यामधले जेवढे गॅजेट आहेत या गॅजेटचा विचार करून ज्या गॅजेटेरमध्ये मराठा हा कुणबी दिलेला आहे त्यांना कुणबीमधूनच सर्टिफिकेट दिली पाहिजे आणि आरक्षण हे कुणबीमधूनच दिलं पाहिजे। काही ठिकाणी असा उल्लेख आढळतो की मराठा हा जातीवाचक शब्द नाही, तर ते महाराष्ट्रातल्या राहणीमान असलेल्या लोकांच्यासाठी उपयोग केलेला हा शब्द आहे। म्हणूनच सांगतो, ह्या 500 पानामध्ये ब्रिटिशांनी कोल्हापूरचा मराठा, त्याचा बेटी व्यवहार, त्याचं वागणं, त्याचं कष्ट करण्याचं काम शेतामधलं, याचा विचार करून हा कुणबी आहे याचं जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत कसे व्यवहार होतात, कोणाशी त्यांचे नातेसंबंध आहेत, याचा सगळा उल्लेख केलेला आहे। त्यामुळं मराठा समाज कुणबी आहे हे यावरनं स्पष्ट होतं। खरं तर शाहू महाराजांचं ज्यावेळी वेदोक्त प्रकरण झालं त्यावेळी एक असा उल्लेख आला होता की मराठे श्रेष्ठ की कुणबी श्रेष्ठ, आणि त्यानंतर कुणबी लुप्त झाले आणि मराठा समोर आला, असा काही उल्लेख यामध्ये आढळतो का? कारण सातारा गॅजेटचा त्या संदर्भातला संदर्भ दिसून येतो। या गॅजेटमध्ये असा कोणताही उल्लेख नाही। माननीय छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांनी 1902ला जे आरक्षण दिलं ते आरक्षणावेळेचा ह्याच गॅजेटरचा उपयोग करून घेतलेला आहे आणि ह्या गॅजेटर वाचूनच श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी 1902ला मराठ्यांनाच नाही तर इतर ज्या जाती आहेत त्यांनासुद्धा, जी आर्थिक दुर्बल आहेत त्यांना आरक्षण द्यावं असं 1902ला छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणाचा खऱ्या अर्थानं पाया रावलेला आहे। जे आरक्षणाचे जनक शाहू महाराजांना म्हटलं जाते त्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी याचा आधार झाला। तुम्ही इतिहास पहा, त्या इतिहासामध्ये हेच 1881चं गॅजेट श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी याच गॅजेटच्या आधारे ते पत्र काढलं 1902ला आणि मराठा समाजच नाही, यात मराठा समाज लिहिले, पण त्यांनी
जे काही आर्थिक दुर्बल घटक आहेत त्यांनासुद्धा आरक्षण द्यावं, मग ते इतर जातीची जरी असले तरी त्यांना ते मिळावं असं त्यावेळेचा अध्यादेश काढलेला आहे. इतका मोठा दस्तावेज आहे, ह्या दस्तावेजाचा वापर मग शासन आत्तापर्यंत का करत नव्हतं? हे पहा, शासनानं अनेक वेळेला मराठा समाजाची दिशाभूल केली, हे सर्व सत्य आहे. आता इतकं खोटं बोल, रेटून बोल किंवा अशा खोटा जी आर काढ की जो ठराविक लोकांना, जो अग्रेसिव्ह आहे, जो आपल्या मुंबईवर धडक मारतोय त्याच्याच भागापुरतं आरक्षण द्यायचं, असे जी आर काढले जातात. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रासाठी जी आर निघणं आवश्यक आहे. पण आता तुम्ही म्हटलं की ठराविक भागातले लोक मुंबईवरती धडक मारतात. जर हा कोल्हापूर गॅजेट लागू नाही केला तर मग कोल्हापूरकरांच्या वतीने काय इशारा देत आहे? कोल्हापूरकरांच्याकडे एकच इशारा देतो की आता आमचं सरकारवर विश्वास नाही. त्यामुळं न्यायव्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था आहे. आता आम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठवणार आहोत. तत्पूर्वी या सरकारला लेखी पत्राद्वारे या गॅजेटचा विचार करावा यासाठी आम्ही मागणी करत आहोत. उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळात त्याचा विचार करतील नाही करतील, पण न्यायव्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था समजून आम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठवणार आहोत. आणखीन एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित राहतोय, तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातले जे मराठे आहेत ते प्रतिष्ठित समजले जातात. कुणबीमध्ये जाण्यासाठी ते थोडेसे नकारात्मक भूमिका घेताना पाहायला मिळतात. या सगळ्यांना तुमचं काय आव्हान असणार आहे? श्रीमंत मराठे ज्यांना 96 कोळी 98 कोळी जे काही कोळी लावायचे आहे त्यांनी स्वतः कोळी लावून आपलं मराठा अस्तित्व सादर करावं. पण जो गरीब आहे, जो वंचित आहे, जो अशिक्षित आहे, अशा समाजा फक्त जातीसाठी माझ्या मुली दुसऱ्याच्या लग्न होत नाही, त्यामुळं मी कुणबी असतानासुद्धा मराठी दाखवून लग्न झालेले आहेत. त्यामुळं याचा आता त्यावेळेचा वेळ होती, काळ होता, ते घडलं गेलं. पण हे खोडता येणार नाही, हे खोडता येणार नाही. मी समजा मी देशमुख मराठा म्हणून जरी लावून माझ्या मुली दुसऱ्याच्या घरात लग्न करून दिल्या, हे मी मराठा 96 कोळी म्हणून दिल्या, पण मूळ इतिहास जो आहे हा कुणबीच आहे. मराठा हा कुणबीच आहे, तो ओबीसीच आहे, हे याच्यावरून स्पष्ट होते. नक्कीच मराठा आणि कुणबी एकच आहे आणि या संदर्भातलं आरक्षण आता राज्य सरकारनं कोल्हापूर गॅजेटचा आधार घेऊन लागू करावं. छत्रपती शाहू महाराजांनी याच गॅजेटचा आधार घेऊन पहिलं आरक्षण आहे ते दिलं होतं, म्हणूनच त्यांना आरक्षणाचं जनक मानलं जात होतं. आणि त्यामुळे आता कोल्हापूरबाबतसुद्धा राज्य सरकारने हीच भूमिका घ्यावी आणि इथल्या सगळ्या मराठ्यांना आहे ते कुणबीमधून आरक्षण द्यावं अशा पद्धतीची मागणी इथला मराठा समाज करताना आपल्याला पाहायला मिळते. मंत्रिमंडळाने या संदर्भातली भूमिका घेण्याची मागणीसुद्धा आता होताना दिसून येते. त्यामुळे राज्य सरकार आता कोल्हापूर गॅजेटबाबत काय भूमिका घेते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटीलचा, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.